मित्रांनो, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. परंतु काही दिवसापूर्वीच सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण विधेयक पारित केले होते. तर जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर का बसले आहेत? मित्रांनो, महाराष्ट्रात ओबीसीला 19%, एससीला 13%, एसटीला 7% आणि इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, एनटी वगैरे यांना 13% आरक्षण दिलेले आहे. ईडब्ल्यूएसलाही जर आपण इन्क्लूड केलं आणि आता 10% जे मराठा आरक्षण दिलेलं आहे, यामुळे महाराष्ट्रात 72% आरक्षण झालेलं आहे. परंतु इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टने म्हटले होते की आरक्षण 50% पेक्षा जास्त जाऊ नये. त्यापेक्षा जास्त जायचं असेल तर असाधारण परिस्थितीतच जाऊ शकते. आणि म्हणूनच 2018 मध्ये जेव्हा मराठा समाजाला 16% आरक्षण दिले गेले, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. आणि जरांगे पाटील यांना माहित आहे की यावेळीही असंच काही होईल, ज्यामुळे ते म्हणत आहे की आम्हाला वेगळे आरक्षण नको, इथे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात